कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार। मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती। दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने विधी व न्याय विभागाकडे मागितलं होतं मार्गदर्शन। महाराष्ट्रामध्ये 15 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान नगर परिषद निवडणुका तर 15 ते 20 डिसेंबरच्या दरम्यान जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता। 15 जानेवारीला बीएमसीसह सर्व पालिका निवडणुका होण्याची शक्यता सूत्रांची माहिती। हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयाच्या विरोधातील याचिकांवरील आजची सुनावणी उद्या होणार। याचिकेमध्ये योग्य ते बदल करण्याची याचिकाकर्त्यांना अनुमती। पुणे पोलिसांची गुंड निलेश घायवळच्या घरावर छापेमारीमध्ये घायवळच्या कोथरूडमधल्या घरामध्ये जिवंत काडतुसांसह मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पांसंदर्भातील काही फाईल्स सापडल्या। पोलिसांकडून घायवळचे कोथरूड परिसरातील ऑफिस सील। प्रसाद लाड यांची बेस्टच्या नवनियुक्त महाव्यवस्थापकांसोबत बैठक। बेस्ट कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बैठकीमध्ये कामगारांसंदर्भातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा। लाडकी बहीण योजनेमुळे इतर ठिकाणी फटका यावेळी शक्य नसल्याचं आनंदाच्या शिधासंदर्भात अर्थ खात्याने सांगितलं। सर्वच विभागांना निधीची कमतरता, भुजबळांची माहिती। अमित शहा पॅकेज जाहीर करतील अशी अपेक्षा होती। राज्य सरकारकडून अद्याप केंद्राला प्रस्ताव गेला नाही, शशिकांत शिंदे यांची टीका। अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्याचा फॉरेन्सिक अहवाल समोर। देशमुखांच्या गाडीवर टाकलेला दगड 9.5 किलोचा असल्याचा अहवालामध्ये उल्लेख। रिपोर्ट बदलण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला, अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। अनिल परब यांनी शासनाचा 700 कोटींचा महसूल बुडवला तर विनापरवानगी परबांनी पनवेल ते राजापूर केबल लाईन टाकली, रामदास कदमांचा दावा। तर मुख्यमंत्र्यांना अनिल परब यांच्या विरोधात सर्व पुरावे देणार, रामदास कदमांचं वक्तव्य।